आज आपण आपल्या किचनमध्ये ज्वारीच्या पिठापासून घावणे करणार आहोत. तर त्याचं साहित्य म्हणजे मी वाटीभर पीठ घेतलं आहे. आता ते मी गार पाणी टाकून त्याच्यात थोडंसं मीठ टाकून असं भिजवून घेते. हे पीठ भिजवून झालं, आधी आपण व्यवस्थित हातानं मी भिजवून घेते, कारण नाहीतर गाठी राहतात, म्हणून मी हातानं भिजवून घेते. त्यानंतर ते पीठ व्यवस्थित भिजवून झालं की आपण आता पुढे झालं की दाखवते आणि घावणे घालणार आहोत. आता आपला तवा व्यवस्थित तापलेला आहे. हे मी आता तेल लावून घेते तव्याला आणि आपण आता पातळ असा त्याच्यावर घावण टाकणार आहोत. घावण टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आणि घावण टाकताना नेहमी तवा चांगला गरमच असायला हवा, म्हणजे त्याला जाळी चांगली पडते. हे बघा कशी जाळी पडते, ती अशी छान जाळी पडते. आणि ज्वारीचे घावण हे पचायला अत्यंत सोपे चांगले असतात, म्हणून ज्वारीचे घावण मी आज तुम्हाला दाखवते. पथ्यालाही चांगले असतात, हलके फुलके होतात असे हे घावण आता आपण बघूया. तर आपण ह्याला वरून पण तेल लावून घ्यायचं जरा, म्हणजे कोरडाही होत नाही घावण आणि मऊसूत एकदम आपला घावण होतो. 2 मिनटं झाकण ठेवायचं, झाकण काढायचं, नंतर परत 1 मिनिट थांबून आपण घावण उलटून घ्यायचं. आता हा बघा किती सुंदर घावण उलटतोय तो. असा एकदम मोठा घालता येत नाही, कारण आपल्या गॅसवर त्याला फ्लेम सगळीकडून सारखी लागत नाही, म्हणून बेताचाच घालायचा. पूर्ण जाळी पडलेली आहे घावणाला आपल्या. असा हा आपला घावण आपण दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि घावण काढून घ्यायचा जाळीवर. नेहमी घावण जाळीवर काढून ठेवायचा, म्हणजे त्याच्यात वाफ धरत नाही, चांगला होतो. हा बघा मस्त मऊसूत घावण आपला तयार झाला आहे. आता पुन्हा आपण तव्याला परत तेल लावून घ्यायचं आणि असे आपण सगळे घावण करायचे. तर पुन्हा तेल लावून परत पीठ घालायचं वर. हा घावण पचायला सोपा असतो. नाश्त्याला घावण आणि चहा हा छान मेनू होतो. जसे आपण तांदळाचे आयते करतो तसेच हे करायचे. आणि चटणीबरोबरसुद्धा हा चांगला लागतो, पण चहाबरोबरही चांगला लागतो. हे चटणी पण हवी आहे असं नाही, भाजी असली तरी चालते, कशाशीही खावा, एकदम छान लागतो. मुळात ज्वारीला गोडी असते त्याच्यामुळे छान. किती सुंदर जाळी पडली आहे बघा आपल्या घावणाला. असे आता आहेत ते आपण करून घ्यायचे घावण. हा बघा छान उकडतो, पण उकटायलाही सोपा, खायला सोपा, करायला सोपा. जसे तांदळाचे आयते तसे हे. हे बघा आता आपले आयते कसे मऊसूत आयते आपले तयार आहेत. एकदम जाळीदार आणि मऊ असे आयते. साधारणतः 1 वाटी पीठ घेतलं होतं, त्याच्यात 5 की 6 आयते झालेले आहेत आपले, आणि ते छान असे मऊसूत झालेले आहेत. बरोबर चहा आहे, चहा आणि घावना असा आपला आजचा नाश्ता तयार आहे. हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढे येणाऱ्या रेसिपी तुम्हाला सगळ्या बघायला मिळतील. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझी रेसिपी आवडली का. आपणही करून बघा. धन्यवाद.